पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सय्यद कलीम, महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी मुजमिल खान साहब, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष तकी अहमद साहब, जिल्हा सचिव सय्यद नदीम साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज हे शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन देत आहे की विशाल गडावरती त्या मुस्लिम समाजाच्या वरती जे हल्ले आहेत हे निंदनीय आहेत. या हल्ल्याची आम्ही कडक शब्दामध्ये निंदा करतो. सदर हल्ला हा भिडे गुरुजीच्या माध्यमातून भिडे गुरुजीचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो हा हल्ला झालेला, हा हल्ला माणुसकीला काळिमा फसणारा आहे. त्या ठिकाणी एक धार्मिक स्थळाचं मस्जिद जी पाडण्यात आली ही निंदनीय आहे. आणि हा प्रकार कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे त्यामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, अजितदादा पवार गट, ह्या पवार गटाची लोकसभेनंतर याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि यांनी भिडे गुरुजी सारख्या एक हरामखोर व्यक्तीला समोर करून या ठिकाणी हा हल्ला घडवून आणून हे मस्जिदीचं जे प्रकरण आहे हे उचलून काढून प्रत्येक गडावरती या गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की प्रत्येक गडावर असलेलं अतिक्रमण काढण्यात यावं. आमची अशीच मागणी आहे ही अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे. पण एका समाजाचं जे की मुस्लिम समाजाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गड किल्ले ताब्यात घेण्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आरमाराचा प्रमुख हा मुस्लिम होता, त्यांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुस्लिम होता, आरमाराचे प्रमुख हेही मुस्लिम होते. म्हणजे मुस्लिम समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यामध्ये मुस्लिम समाजाचाही फार मोठा वाटा त्या ठिकाणी आहे. आणि कुठंतरी या दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी जातीवाद घडवून एक जातीवादाचं राजकारण करण्याचा जो देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांचा जो मनसुबा आहे हा मनसुबा SDPI कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा मनसुब्यापर्यंत त्यांना जाऊ देणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये त्या पुरोगामी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीनं जातीवादी, मनुवादी, फाशीवादी विचाराच्या कुठल्याही ताकदीला आणि RSS आणि त्यांची जी पिलामळ आहे या RSS आणि त्यांच्या पिलावळीला कुठेही डोकं वर काढू न देता या महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था आणून जातीमध्ये तेढ निर्माण करायचा याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडू. यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी, औरंगाबाद जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देणार आहोत. याच्या माध्यमातून आम्ही माननीय राज्यपाल रमेश बैस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही निवेदन देतोय. आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आशा नाही, पण माननीय राज्यपाल साहेब यामध्ये लक्ष घालतील. कारण राज्यपाल हे या राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्यपाल या प्रकारात लक्ष घालून जातीय तेढ निर्माण करणारे दंगे घडवण्याचा जो प्रकार आहे, जे मुस्लिमामध्ये आणि हिंदूमध्ये द्वेष निर्माण करण्याचं जे काम, षडयंत्र या मनुवादी विचाराच्या, RSSच्या विचाराच्या सरकारनं चालवलेले आहे हे आणून पाडण्यात कुठेतरी बंदी होईल. आणि जे हल्ले होत आहेत, मुस्लिम समाजावर जे हल्ले होत आहेत हे हल्ले कुठेतरी थांबवले पाहिजे. त्यासाठी आमचं लवकरच एक शिष्टमंडळ माननीय राज्यपाल साहेबांना भेटून निवेदनही सादर करणार आहेत. त्या माध्यमातून आज आम्ही पहिले निवेदन या कलेक्टर ऑफिसात देतोय आणि ह्या सगळ्या प्रकारचे आम्ही कडक शब्दात निंदा करतो. आपलं नाव काय? मुस्लिम समाज के ऊपर अत्याचार बंद करो, बंद करो, बंद करो. मुस्लिम समाज के ऊपर अत्याचार बंद करो, बंद करो, बंद करो. फासीवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद.